मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट्स आहे मित्रांनो. तुमचे हॉल तिकीट्स अवेलेबल करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी पाहू शकता बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर हॉल तिकीट्स ॲडमिट्स कार्ड 27,090 विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत. तर या सर्वांचे ॲडमिट्स कार्ड्स अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही हे ॲडमिट्स कार्ड डाउनलोड करू शकता. कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे तर बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारची स्क्रीन तुमच्या समोर येईल. यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रिंट हॉल तिकीट किंवा ॲडमिट्स कार्ड्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर अतिशय महत्त्वाचं यामध्ये तुम्हाला काय फिल करायचे पहा, ॲक्युरेट रजिस्ट्रेशन आयडी त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे आणि फिल केल्याच्या नंतर खाली तुम्हाला जनरेट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये रजिस्ट्रेशन आयडी कुठे असेल तर तुमचं त्या ठिकाणी जे फॉर्म आहे फॉर्मची प्रिंट काढून ठेवलेली आहे त्यावर वरी पहा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला मिळेल. ती रजिस्ट्रेशन आयडी या ठिकाणी टाका, डेट ऑफ बर्थ टाका, त्याच्यानंतर कॅप्चा टाकून जनरेट करायचं आणि त्याच्यानंतर आपलं ॲडमिट्स कार्ड्स या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करून मिळेल. मित्रांनो अजून तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. त्याच पद्धतीने मित्रांनो लिपिक या पदाची चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी आता अत्यंत कमी दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तर या दिवसामध्ये 70 ते 80 स्कोर कशा पद्धतीने आपल्याला आणायचं तर त्यासाठी खास अतिशय महत्त्वाच्या टेस्ट सीरीज आपण सुरू केलेल्या आहेत मित्रांनो. टोटल ऑनलाईन 20 टेस्ट सीरीज आहे आणि ऑफलाईन 12 आहेत. तर तुम्ही दोन्हीही या ठिकाणी घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. कारण वेळ कमी असल्यामुळे सराव जास्त करणे अत्यंत आवश्यक आहे आणि या आता 7 ते 8 दिवसामध्ये राहिलेल्या तुम्ही जास्त डीप नोट्स वाचत बसू नका. कारण आता कमी वेळ राहिल्यामुळे जास्तीत जास्त सराव प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा. पॅसेज असतील, कॉम्प्युटरचे क्वेश्चन असतील त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड